आता राहिलेले त्यामध्ये ECGचा जो आपला पॉईंट चालला होता त्यातले राहिलेले जे पॉईंट आहेत त्यामध्ये नेक्स्ट पॉईंट नंबर 12 द हार्टबीट रेट ऑफ अन इंडिव्हिज्युअल कॅन डिटरमाइन बाय काउंटिंग द नंबर ऑफ QRS कॉम्प्लेक्सेस. हार्टबीट रेट कुणाचा तर इंडिव्हिज्युअलचा एखाद्या पेशंटचा जर हार्टबीट रेट आपल्याला बघायचा असेल किंवा निश्चित करायचा असेल तर कशावर तो निश्चित केला जातो काउंटिंग द नंबर ऑफ QRS कॉम्प्लेक्सेस. म्हणजेच QRS कॉम्प्लेक्सेस जेवढे तयार होतात त्या एका मिनिटात त्यांचा नंबर काउंटिंग केला जातो. त्यासाठी डायग्राम पहा. मग डायग्राममध्ये आत्ता काय सांगितलं होतं तर QRS यांचा नंबर जो असतो तो काउंट केला जातो. एका मिनिटात असे QRS किती होत आहेत त्याच्यावर त्या इंडिव्हिज्युअलचा हार्टबीट रेट डिटरमाइन केला जातो, निश्चित केला जातो. म्हणजेच त्यामध्ये 12th पॉईंट काय द हार्टबीट रेट ऑफ अन इंडिव्हिज्युअल कॅन डिटरमाइन बाय काउंटिंग द नंबर ऑफ QRS कॉम्प्लेक्स. आत्ता आपण डायग्राम मध्ये बघितलंय ते मोजले जातात. QRS कॉम्प्लेक्स एका मिनिटात किती त्याच्यावर हार्टबीट रेट त्या इंडिव्हिज्युअलचा ठरतो. 13th पॉइंट ECG obtained from different individuals have roughly the same shape for given lead configuration. म्हणजेच त्यामध्ये ECG जो मिळवला जातो डिफरंट इंडिव्हिज्युअल्स मधून जर स्टडी आपल्याला करायचा असेल तर त्यामध्ये रफली ओबड रेट त्या आपल्याला काय दिसतं सेम शेप फॉर द लीड कॉन्फिगरेशन. म्हणजेच त्यामध्ये बाह्य स्वरूप त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या ECGचं जर बघितलं तर रफली प्रत्येकामध्ये शेप जो असतो तो सेमच दिसतो. म्हणजेच 13 पॉइंट ECG obtained from different individuals have roughly the same shape for given lead configuration. बाह्य स्वरूपावरून. नेक्स्ट नंबर 14 लास्ट पॉइंट यामधला एनी डेविएशन फ्रॉम दिस शेप इंडिकेट्स अ पॉसिबल अबनॉर्मॅलिटी ऑर डिसीज. एनी डेविएशन म्हणजे त्या शेपमध्ये जरा जरी अयोग्यपणा विचलन झालेलं दिसलं कोणत्याही प्रकारचं तर ते काय दर्शवतं पॉसिबल ॲबनॉर्मॅलिटी ऑर डिसीज. त्या हार्टमध्ये ॲबनॉर्मॅलिटी आलेली आहे किंवा तो पेशंट हार्ट डिसीजचा पेशंट त्यामध्ये शक्यता असते. जरा जरी शेपमध्ये काय दाखवलं डेव्हिएशन दाखवलं विचलन झालेलं किंवा अयोग्यपणा दिसला तर. म्हणजेच 14 पॉइंट एनी डेव्हिएशन फ्रॉम दिस शेप इंडिकेट्स अ पॉसिबल अबनॉर्मॅलिटी ऑर डिसीज. हा झाला आपला इलेक्ट्रोकार्डिओग्रामचा ECGचा पॉइंट. आता ह्याच व्हिडिओमध्ये आपण अजून एक पॉइंट लहान बघणार आहोत जो बोर्डासाठी महत्त्वाचा आहे लिम्फॅटिक सिस्टीम. त्यासाठी अशी डायग्राम आहे. मग डायग्राममध्ये तुम्ही तुमच्या पुस्तकात बोर्डाच्या बघू शकता. लिम्फॅटिक सिस्टीम त्यामध्ये टॉन्सिल नाव दिलेलं आहे, नंतर सर्वायकल लिम्फ नोड्स नाव दिलेलं आहे, रेड बोन मॅरो दिलेला आहे, स्प्लीन, नंतर इंग्युनल लिम्फ नोड्स, नंतर पॉप्लिटियल लिम्फ नोड्स, अपेंडिक्स, थोरॅसिक डक्ट, ॲक्झिलरी लिम्फ नोड्स, नंतर थायमस ग्लँड, सबक्लॅव्हियन व्हेन. ही सगळी नावं त्यामध्ये तुम्ही डायग्राम पहा तुमच्या याच्यात पुस्तकात समजेल. अगदी सोपे 4 पॉईंट फक्त आहेत. एवढं महत्त्वाचं तिथं नाही, कधीतरी विचारलात. मग फर्स्ट पॉईंट lymphatic system consists of lymphatic vessels, some organs and tissues. लिम्फॅटिक सिस्टीम जी असते आपल्यामधली त्यामध्ये नक्की काय असतं त्या सिस्टीममध्ये लिम्फ असतात कन्सिस्ट केलेले, लिम्फॅटिक व्हेसल्स असतात, सम ऑर्गन्स त्यामध्ये सम ऑर्गन्स अँड टिश्यूज काही ऑर्गन्स अवयव आणि काही टिश्यूज उतीच त्यामध्ये लिम्फॅटिक सिस्टीममध्ये कन्सिस्ट केलेले आहेत. म्हणजे फर्स्ट पॉईंट lymphatic system consists of lymphatic vessels, some organs and tissues. Next point, second, lymph means clear water. It is fluid connective tissue with similar to composition of blood except RBCs, platelets and some proteins. लिम्फ म्हणजेच काय तर क्लिअर वॉटर, अगदी स्वच्छ असणारं पाणी.
इट इज फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू, म्हणजे द्रव रूपातला तो काय असतो, कनेक्टिव्ह टिश्यू आहे लिम्फ हा, जसं ब्लड आहे तसं आहे. विथ सिमिलर टू कॉम्पोजिशन ऑफ ब्लड, ब्लडचं जसं कॉम्पोजिशन आहे तसा दिसणारा लिम्फ हा क्लिअर वॉटर असणारा फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. एक्सेप्ट जे ब्लडमध्ये असतं, आरबीसीज, प्लेटलेट्स अँड सम प्रोटीन्स, ते फक्त सोडून, ते अपवाद सोडून, कॉम्पोजिशन ऑफ ब्लड सिमिलर टू लिम्फ, म्हणजे ब्लडचं कॉम्पोजिशन आरबीसीज, प्लेटलेट्स आणि काही प्रोटीन सोडले तर ब्लडचं कॉम्पोजिशन हे लिम्फ बरोबर सिमिलर असतं. म्हणजे सेकंड पॉइंट, लिम्फ मीन्स क्लिअर वॉटर, इट इज फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू with similar to composition of blood except RBCs, platelets and some proteins. MCQ ला लक्षात ठेवा, स्टार करून ठेवा ह्या पॉइंटला. थर्ड पॉइंट, फ्लुइड फ्रॉम इंटरसेल्युलर स्पेसेस ऑफ बॉडी टिश्यू एंटर्स टू लिम्फॅटिक व्हेसल्स. मध्ये आता काय सांगितलेलं आहे, फ्लुइड फ्रॉम इंटरसेल्युलर स्पेसेस ऑफ बॉडी टिश्यूज. आपण इथं मगाशी टिश्यू सांगितले होते, त्या बॉडीमध्ये असणारे बॉडी टिश्यूज जे असतात त्यांच्यामध्ये काय असतात, इंटरसेल्युलर स्पेसेस, म्हणजे त्या टिश्यूच्या प्रत्येक सेलमध्ये थोडक्यात काय असते, पोकळी असते, मोकळी जागा, आणि तिथं काय असतं, फ्लुइड. ते फ्लुइड एंटर्स होतं, कशामध्ये एंटर्स होत असतं तर लिम्फॅटिक व्हेसल्समध्ये एंटर होत असतं. म्हणजे थर्ड पॉइंट काय, फ्लुइड फ्रॉम इंटरसेल्युलर स्पेसेस ऑफ बॉडी टिश्यू enters into lymphatic vessels. आणि नेक्स्ट पॉइंट नंबर फोर्थ, लास्ट पॉइंट, फ्लुइड फ्रॉम lymphatic vessels discharge into blood vessels, that is veins, through thoracic duct and right lymphatic duct. जे आपण आता मगाशी डायग्राम मध्ये थोरॅसिक डक्ट बघितली होती आणि लिम्फॅटिक डक्ट, त्यामार्फत काय होत असतं, फ्लुइड फ्रॉम लिम्फॅटिक व्हेसल्स, लिम्फॅटिक व्हेसल्समध्ये जे टिश्यूमधून आलेलं फ्लुइड असतं ते फ्लुइड डिस्चार्ज केलं जातं. कशामध्ये डिस्चार्ज केलं जातं तर ब्लड व्हेसल्स. विच ब्लड व्हेसल्स, दॅट इज व्हेन्स. कोणत्या ब्लड व्हेसल्स त्यामध्ये असतात तर व्हेन्स, आर्टेरीज नसतात, व्हेन्स फक्त. त्या व्हेन्समध्ये लिम्फॅटिक व्हेसल्समधलं जे फ्लुइड आहे ते डिस्चार्ज केलं जातं. पण ते व्हेन्समध्ये डिस्चार्ज होतं, पण ते कशामार्फत, थ्रू थोरॅसिक डक्ट अँड राईट लिम्फॅटिक डक्ट. म्हणजेच ज्यावेळी व्हेन्समध्ये ते फ्लुइड लिम्फॅटिक व्हेसल्समधून जातं ते कशामार्फत जातं तर थोरॅसिक डक्ट आणि राईट लिम्फॅटिक डक्ट मार्फत जातं. म्हणजेच फोर्थ पॉइंट, फ्लुइड फ्रॉम लिम्फॅटिक व्हेसल्स डिस्चार्ज इनटू ब्लड व्हेसल्स, दॅट इज व्हेन्स, ओनली व्हेन्स, थ्रू थोरॅसिक डक्ट अँड राईट लिम्फॅटिक डक्ट. म्हणजेच त्यामध्ये लिम्फॅटिक व्हेसल्समध्ये असणारं फ्लुइड डिस्चार्ज होतं. कुठं डिस्चार्ज होतं तर ब्लड व्हेसल्स म्हणजेच व्हेन्समध्ये डिस्चार्ज होतं, पण ते कशामार्फत जातं, थोरॅसिक डक्ट आणि राईट लिम्फॅटिक डक्ट कॅरी करण्याचं काम करतात. ही झाली लिम्फॅटिक सिस्टीम ह्युमनमधली. धन्यवाद.